कोल्ड-प्ले का अंतिम और वर्किंग डे होने के कारण आज सायन पनवेल मार्ग पर यातायात धीमी गति से जारी है। स्थिति को काबू में लाने के लिए खुद यातायात पुलिस उपायुक्त तिरुपति काकड़े मोर्चा संभालने में लगे हैं। यातायात की भीड़ से निपटने के साथ यात्रियों की सुविधा के लिए सड़क पर अतिरिक्त पुलिस बल भी तैनात किया गया। इसके साथ ही अनाधिकृत वाहन पार्किंग रोकने के लिए क्रेन की सहायता ली जाएगी। इसकी जानकारी यातायात पुलिस उपायुक्त तिरुपति काकड़े ने दी। वाहन चालकों से वाहनों को वैकल्पिक पार्किंग स्थलों पर पार्किंग करने की अपील भी उन्होंने की है। प्रेशर आहे, एक शेवटचा दिवस असल्यामुळे जास्तीत जास्त प्रेक्षक जे आहेत ते कार्यक्रमाला येताना आपल्याला दिसत आहेत। त्याचबरोबर वर्किंग डे असल्यामुळे जो दैनंदिन फ्लो आहे ट्रॅफिकचा तो सुद्धा आपल्याला सायन पनवेलवर दिसतो। त्यामुळं आज सुद्धा वाहतूक जी आहे ती संत गतीने आहे। वाहतूक कोंडी कुठेही नाही आहे, मात्र वाहतूक स्लो चालू आहे। वाहन बंद पडून किंवा वाहतूक थांबली असं कुठेही चित्र नाही आहे। मागच्या वेळेस आपल्याला काही ठिकाणी प्रेशर पॉईंट तयार झाले, तर आज आपण आजचा वर्किंग डे आहे या हिशोबाने आपल्याकडं सायन पनवेलवरती ॲडिशनल मॅनपॉवर आपण तैनात केलेली आहे। त्याचबरोबर क्रेन सुद्धा जे आहेत, कोणी पार्किंग करत असेल जिथं पार्किंग नाही आहे, नो पार्किंग आहे तिथं, तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी सुद्धा आपण काही क्रेन या मार्गावरती ठेवले आहेत। आणि लोकांना पार्किंग फॅसिलिटी कुठं कुठं अवेलेबल आहे, टॅक्सीसाठी फ्री पार्किंग IOC जवळ अवेलेबल आहे, रहिजा युनिव्हर्सलच्या शेजारी, हे सुद्धा आपण अनाऊन्स करून सांगत आहोत। ज्यामुळे लोकांना त्यांना कुठं जायचं एक्झॅक्ट कळेल। त्याचबरोबर टॅक्सीवाल्यांचा सुद्धा जो आहे इकडून तिकडे फिरणं, तर ते सुद्धा टाळता येईल यासाठी आपण त्यांना मार्गदर्शन करत आहे। आत्ताचा वेळ जो आहे तो पीक आवर्स आहे। घराकडे जाणारे जे दैनंदिन या मार्गावर प्रवास करणारे लोक आहेत, ते पुण्याकडे जाणारे आहेत, एक्सप्रेसवेला जाणार आहेत, पुण्याला जाणार आहेत, त्यांना पनवेलला जाणार आहेत, तर त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी पान बीचचा वापर करावा। त्या मार्गावर कुठलाही वाहतूक नाही आहे जास्त। या मात्र सायन पनवेलचा थोड्या वेळासाठी तरी किमान 1-1.5 तासासाठी सायन पनवेलचा वापर टाळून पर्यायी मार्ग आपण वाशीमधूनच पान बीच मार्गे आपल्याला एक्सप्रेसवेला जाता येईल CBD-मधून, तसेच पनवेलला सुद्धा CBD-तून जाता येईल। हे आणि या बाबतीमध्ये सुद्धा आपण वाशी टोल प्लाझावरती लोकांना समजेल याच्यासाठी बोर्ड पण बसवलेले आहेत आणि त्यांना तसं टोलवरती अनाऊन्समेंट सुद्धा आपण सुरू केली।